मिठी नदी काळ गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। मिठी नदी काळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये डिनो मोरियाची चौकशी करण्यात आली आहे। डिनो मोरियासह त्याच्या भावाची देखील पोलिसांकडून 8 तास चौकशी करण्यात आली। काल आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करताच डिनो मोरियानं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे। डिनो मोरिया म्हणजे ऐकून घ्या, आदित्य ठाकरेचा जो मित्र आहे, उठा बसायचं ठिकाण आहे, भ्रष्टाचारात तो अड्डा आहे। अजून काय पाहिजे? बाकीचे धंदे करायला ते ठिकाण आहे, तिथून होतात। सालियनचा प्लॅन त्या डिनो मोरियाच्या घरून झालं, दिशा सालियन आणि तो ऍक्टर आपला सिंग, हे तिथून झालेला आहे। ती आज उद्या माहिती येईल ना। डिनो मोरिया पण त्या केसमध्ये जाणार, दिशा सालियनच्या। नहीं अच्छी है उनकी, तो जो भी उस स्कैम में हो उसकी पूरी जांच पड़ताल हो और जो भी उसमें गिल्टी हो उसे जेल जाना ही चाहिए, क्योंकि पिछले 3 सालों में भ्रष्टनाथ शिंदे की जो सरकार है बहुत सारे भ्रष्टाचार किए, इसमें ये भी हो सकता है। त्यांचा फोटो तो प्रधानमंत्री महोदयांबरोबर आहे क्रिसमसची पार्टी करताना। माझ्यासोबत कुठे क्रिसमसची पार्टी केली? पीएम साहेबांसोबत केली। डिनो मोरिया म्हणजे आदित्य ठाकरेचा बेटर हाफ आहे आणि म्हणून डिनो मोरियाला ची चौकशी होणं म्हणजे आदित्य ठाकरेचं पितळं उघडं होण्यासारखं आहे। आज मुंबईमध्ये जे काही पाण्याची जे काही परिस्थिती आहे, जे अन्य जे काय, त्याचे सगळे जबाबदार हे आदित्य ठाकरेची नाईट लाईफ गँगच आहे। हा खरं म्हटलं तर ही मातोश्रीची सूनच आहे डिनो मोरिया, आणि म्हणून आदित्य ठाकरेंनी इकडे तिकडे आपला थोबाड उघडण्यापेक्षा डिनो मोरिया आणि त्याचे काय संबंध आहेत, व्यावसायिक आणि वैयक्तिक, या सगळ्याबद्दल तोंड उघडावं आणि स्पष्टीकरण द्यावं।